नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये भारतरत्न पुरस्कार 2023 हा कपुरी ठाकूर या व्यक्तिमत्वांना जाहीर झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे, त्यांच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर भारतरत्न पुरस्काराबद्दलची थोडीशी माहिती बघू, म्हणजे आपल्याला पूर्ण ओव्हरऑल कॉन्सेप्ट क्लिअर होणार। म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला 100% या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार। यासाठी आपण भारतरत्न पुरस्काराचा जो इतिहास आहे हा सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि हा 2023 मध्ये ज्या व्यक्तींना दिलेला आहे त्यांच्याबद्दल सुद्धा आपण प्राथमिक माहिती सुद्धा आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पहिले बघितलं तर भारतरत्न पुरस्कारामध्ये दोन घडामोडी महत्त्वाच्या आहेत। एक बघितलं तर भारतरत्न पुरस्कार हा 2 जानेवारी 1954 मध्ये देण्याला सुरुवात झाली, ही एक पहिली घडामोडी आहे। दुसरी घडामोडी बघितलं तर यामध्ये 1955 पासून हा बघितलं तर जे व्यक्ती मृत्यू पावलेले आहे किंवा मृत्यू नंतर सुद्धा देण्याला सुरुवात झालेली आहे। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून या दोन दिनांक महत्त्वाच्या। 1954 पासून सुरुवात झालेली आहे, 1955 पासून यामध्ये बदल झालेला आहे। आता आपण बघू 2023 चे मानकरी, यांचं नाव आहे कपुरी ठाकूरम। यांचा जन्म बघितला तर 24 जानेवारी 2024 ला यांचा जन्म झालेला आहे आणि यांचा मृत्यू बघितला तर 17 फेब्रुवारी 1988 ला यांचा मृत्यू झालेला आहे। म्हणजे बघितलं तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून यांचा जन्मदिवस सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे, कारण 2024 मध्ये जो 24 जानेवारी आहे तेव्हा यांची 100वी जयंती होती। महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांनो, कितवी जयंती? 100वी जयंती होती। हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। आता हे कोणत्या राज्याचे आहे तर आपल्याला माहिती आहे बिहार या राज्याचे आहे। पण बिहार या राज्यामधील हे कितव्या क्रमांकाचे आहे तर आपलं उत्तर असणार हे 3ऱ्या क्रमांकाचे आहे। मग यापूर्वी एकूण कोणकोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे त्यामध्ये बिहारमधले पहिले व्यक्ती आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि दुसरे बघितलं तर लोकनायक जयप्रकाश नारायण यांना सुद्धा बघितलं तर आपल्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो अंक आहे 3रा हा आपल्याला महत्त्वाचा आहे। पुढे बघू। आता बघितलं तर याचा जो ट्रॅडिशनल पद्धत असते, हे का म्हणतो आपण भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची जी ट्रॅडिशनल पद्धत असते त्यामध्ये काही बदल झाला तर आपल्याला MPSC किंवा का म्हणतो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या गावातील गोष्टी महत्त्वाच्या आहेत। जसं बघितलं आतापर्यंत भारतरत्न पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी काय होत होता, भारतरत्न आणि पद्म सन्मानाची घोषणा सरकारद्वारे करण्यात येत होती। म्हणजे 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला। पण यावेळी काय झालं, 2 दिवस आधीच ही घोषणा करण्यात आली। म्हणजे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या 2 दिवस आधी। असं का बरं? याचं कारण काय आहे तर 24 जानेवारी हे बघितलं तर कपुरी ठाकूर यांचा जन्मदिवस आहे, म्हणून त्या दिवशी काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे। पण घोषणा कोणाकडून झालेली आहे ही पण महत्त्वाची आहे। राष्ट्रपतीच्या सचिवालयामार्फत याची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 15 कोटी म्हणजे कोणती? बिहारची लोकसंख्या 15 कोटी लोकांच्या वतीने सरकारला धन्यवाद देण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया कपुरी ठाकूर यांचे चिरंजीव रामनाथ ठाकूर यांनी दिलेली आहे। ही पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। पुढे बघू। पुढे बघितलं तर कपुरी ठाकूर यांचा जन्म बघितला तर 1924 मध्ये नाभिक कुटुंबात झाला। आई 2 मिनिटं थांब, फक्त आई 2 मिनिटं थांब। कपुरी ठाकूर यांचा जन्म बघितला तर 1924 ला नाभिक कुटुंबात झाला आणि हे बघितलं तर बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री होते। आता बघितलं तर आपल्याला कोणत्या कुटुंबात यांचा जन्म झाला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हे किती वेळा मुख्यमंत्री होते तर 2 वेळा। मग याचा पहिला कार्यकाळ बघितला तर 9 डिसेंबर 1970 रोजी यांनी शपथ घेतली, पण हे 6 महिनेच त्या सरकारात पडले। म्हणजे याचा अर्थ आहे की पहिल्या वेळेस ते मुख्यमंत्री बनले ते किती महिन्यासाठी बनले तर बघितलं तर 6 महिन्यासाठी।
नंतर जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांनी 24 जून 1977 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आणि ते एप्रिल 1979 पर्यंत या पदावर कार्यरत होते आणि यांचा मृत्यू बघितलं तर का म्हणून आपण 17 फेब्रुवारी 1988ला यांचे निधन झाले. आता हे झालेल्या मुलांना बघितलं तर यांचा जीवन कार्यकाळ झालेला आहे, बरोबर आहे. याच्यासोबतच यांनी बघितलं तर काही असे मुख्यमंत्री असताना बघितलं तर काही निर्णय घेतले, ते निर्णय नेहमी का झालेले आहे, वादग्रस्त झालेला आहे. त्यांच्यावर का म्हणतो, बऱ्याचशा का म्हणतो त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांच्यावर काय केला, विरोध दर्शवला. त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय बघून घेऊ. त्यांनी बघा मुंगेलीलाल कमिशन यांनी लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गांना 12% आणि ओबीसींना 8% आणि महिलांना 3% आरक्षण दिले. इतक्यावर कपुरी ठाकूर यांनी थांबले नाही. त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना सर्वांना 3% आरक्षण दिले. हे पण थोडासा महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. त्याचबरोबर बिहारमध्ये 10वी परीक्षेमध्ये इंग्रजी विषय नापास होण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे त्यांनी इंग्रजी हा विषय बघा कंपल्सरी न ठेवता इच्छिक विषय ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे हे पण थोडंसं महत्त्वाचं आहे. तुम्हाला नीड असेल तर ही मी काम करतो आपला टेलिग्राम चॅनल आहे किंवा मला व्हॉट्सअप नंबर करा, मी तुम्हाला ही काय म्हणतो आपली PDF तुम्हाला शेअर करीन. यामध्ये आत्तापर्यंतचे पूर्ण आपले राष्ट्रपती भारतरत्न मिळणारे व्यक्ती आहे यांच्याबद्दल माहिती आहे. ओके, आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.